राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। सज्जन हो, प्रथम गजाननाला वंदन करून आजच्या पुणेरी ग्राहक आख्यानाला प्रारंभ करतो। रक्ताची नाती, गोत्याची नाती, मैत्रीची नाती यापेक्षा आणखीन वेगळं काही नातं निर्माण झालं ते पैशाचं। तर मंडळी, समस्त जगात तेच पुण्यात, फक्त 4 पावलं दूर। अहो, इथला विक्रेता खट, पण त्याहूनही गिराईक महाखट। अहो, चिकित्सा किती आणि कशाची करायची हे सांगणं महाकर्म कठीण। जहते कालाचे ठाई, मग गळ्यातील सोन्याचा सर असो किंवा उसातला ताजा गोड रस असो। बोला नगद नारायण की जय। काय नाही कहू, मला घर भांडू नका, नीट बसा। बसत गडबड नाही करायची। या 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 आलो। बोला, किती गल्लास भरू? नाही, आधी सांग काय भाव काय लावलाय? पावली गल्लास. पावली गलास? काय बोलतोस काय? काय सोन्याचा चरक बिरक लावलास का काय? पलीकडे तो छत्रपती रसवंती गृहवाला आहे, 12 आण्यात 125 देतोय। जाऊ तिकडे? अहो, मग तिकडे जायचं होतं। अरे हो, नाही पण काय झालं, त्याचा बैल मरतुकडा होता। आता मला एक सांग, तो मालक बैलाला नीट खायला घालत नाही, तो आम्हाला काय नीट रस प्यायला देणार? अंगाशी पटलं नव? बोला, किती गल्लास भरू? सांगतो, आम्ही एकंदर मिळून 5 जण आहोत, जास्त नाही। आम्ही 2-2 ग्लास पिणार। आणि मी काय म्हणतो, लहान लहान मुलांचे तू अर्ध्या किमतीतच दिलं पाहिजेस खरं। अहो साहेब, लहान मुलांचे तर ज्यादा पैसे घ्या पाहिजे। कसे काय? अहो, लहान मुलं नुकसानी करतात, गल्लास फोडतात, नाजूक करतात आणि बापापर्यंत ज्यादा रस पितात। तत्वज्ञान शिकवू नकोस मला। किती कमी करणार असते सांग अगोदर। आता बघा, 2 रुपये ना आधेली द्या बघा। 2 रुपये आणि आधेली? मला हिशोब शिकवतोस काय? मिलिटरी अकाउंट मध्ये मी अप्पर डिव्हिजन क्लार्क आहे। किती कमी करणार ते सांग। आता पावली कमी द्या। पावली जमायचं नाही, 2 रुपये दिन सगळ्यांचे मिळून। नाही नसेल पसंत तर पलीकडे कलावंत रसवंती गृहवाला आहे, जाऊ का? तो बोलवत होता मग। बसा बसा बसा। आता भावाच्या टाळाला नाट नक कसं? आता कसं बोलला? हो, तुझं भांड बघू अगोदर। हे बघा साहेब, या बघा, हे भांड हे स्वच्छ कर, आधी निथळून घे आणि त्याच्यात तो उरलेला रस प्यायला मी इथे आलेला नाही। शिळा रस पिणार नाही मी। अहो पण साहेब, शिळा कोणता हो? आता तर ताजा काढलाय। कशावरून? त्याच्यावर मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे का? घ्या, आता इंग्रजीतून बोलल्यानंतर माणसाने काय बोलावं? म्हणूनच मी सांगतोय ना, ते ऐक। ते भांड स्वच्छ कर आणि आधी त्या भांड्यात पाणी टाकून ठेवलंय, ते पाणी रस म्हणून प्यायला मी कुटुंबाला घेऊन आलेलो नाही। माझं कुटुंब बघितलं? बघू नका। बरोबर, बसा साहेब तुम्ही। स्वच्छ कर आधी। होय होय। काय एक एक माणसं असतात बघ, नाही रसाचे 4 आणे घेतात आणि रस म्हणून पाणी पाजतात। मग हे बाबा, हे अरे जरा आलं लाव ना। अरे अख्खा तुकडा टाक, काय नैवेद्य दाखवत काय रसाला? बरं बाई, सुस्त एक एक। मग मी काय म्हणतो, व्यवहारामध्ये असा चाणाक्षपणा पाहिजे। अरे घामाचा पैसा टिचून मोजतोय ते काय उगाच? झाला का रे घाम गाळून? आपलं हे झाला का रे रस गाळून? आणि हे बघ, आम्हाला कुणालाही बर्फ नको। बाबा, मला बर्फ। कानाखाली बर्फ पेटवीन का बस? सांगतोय। काय बरफ नका? नाही बर्फ। अहो, मग थंड कसा व्हायचा? इथे आम्ही काकवी प्यायला आलोय असं समजाने होत। होय। हे काय हे काय 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 चाललंय? आवरच होते या। नाही, पण हात वर करायची काय गरज आहे? हे बघ, आम्ही पावली देऊन इथे रस प्यायला आलेलो आहे, तुझी इथे सर्कल बघायला आलेलो नाही। ग्लास जवळ कर, चल सगळं भर, अजिबात फेस येता कामा नये। अहो साहेब, रस येतो, फेस येणारच। असं? मग तू एक काम कर, तू या दुकानाची पाटी बदल, रसवंती गृहाच्या ऐवजी फेसवंती गृह असं कर। मला सांगतोय आणखी काठोकाठ भर।
बर सगळं होय. लवकर लवकर भर, इथे वेळ नाही आम्हाला. हो. आणि मला एक सांग, 4 थेंब वाचून तू कुठे रे माड्या बांधायला जाणार आहे? आता तुम्ही बी एक सांगा, हो. 4 थेंब ज्यादा पिऊन तुम्हाला तर कुठं मास चढणार आहे? तू कुठे पिऊ देतोयस पण आम्हाला? अरे थेंबासाठी लढतोयस तू. अहो, हा? साहेब. हा. बर बर सगळं व्यवस्थित भर. होय, होय. हा, ठेव आता व्यवस्थित, सांडू नको. हा, आता लिंबू पेळ त्याच्यात. आता लिंबू पिळायला जागा तरी आहे का? साधं लिंबू काय, इड लिंबू पेळच तरी जागा आहे. चल पिळ. हा, होय. शाबास. हा. आहा, आहा, आहा. बरं झालं तू रसवंती गृह काढलंस. रंगभूमीवर गेला असतास ना तर नारायणराव, केशवराव वगैरे या मंडळींना गुऱ्हाळ काढायला लावून उसाच्या चोयट्या काढायला लागल्या असत्या. आता काय झालं? अभिनय हा तुझा लिंबू फिरवण्याचा अभिनय मोठा हृदयंगम होता. अरे हे काय लिंबू आहे, या लिंबात रस तर सोडाच पण चोथा सुद्धा शिल्लक राहिलेलं नाहीये. आणि तेच लिंबू तू ग्लासावरनं मम म्हटल्यासारखं फिरवतोयस. अरे नवीन लिंबू काढ. अहो साहेब, मोरल्या टायमाला तुम्ही शिव छत्रपती रसवंती मध्ये जावा. नाही तिथे जाणारच आहे मी. हा. सोडतो काय त्याला? वेळच का लिंबू? होय, होय. बोलता बोलता. हा हे बघ, एक काम कर, आता हे भरलेले ग्लास न सांडता टेबलवर आणून ठेव. होय. शाबास. हा येतोय रस, येतोय. हा शाबास. मुलांनो रस प्या, मजा करा. हा चालू द्या रसपान. थांबा थांबा, झाले 2-2 घोट पिऊन. अरे बर्फ घेऊन ये बाबा. अहो पण मग नग म्हणालात ना. बरोबर आहे, मगाचं आमचं मत चुकीचं होतं. आता आम्ही आमचं मत बदललंय. वाटीवर बर्फ घेऊन ये लवकर. आणि तू काय आहे, मगाशी सांगितलं असताना तर रसाच्या ऐवजी बर्फाचा चुराच जास्त आला असता. आता कसं 4 आण्याची वसुली बर्फातच झाली. कमाल आहे तुमची. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. तर मंडळी, पुण्याच्या गिराईकांची तरा ही अशीच. अहो साधी लिमलेटची गोळी घ्या. हो, या लिमलेटच्या गोळीवरून आठवलं, अहो आमच्या बालपणी जहे ते काल्याचे ठाई आम्हाला लिमलेटची गोळी कशी अगदी बहुत प्रिय. अहो घरातला खाऊ म्हणजे पोळीचा लाडू किंवा गुळ शेंगदाणे. त्यापेक्षा मोठी उडी म्हणजे फुटाणे आणि रेवड्या. त्यामुळे बाहेरची संधी सापडतात ही लिमलेटची गोळी पदरात पाडून घेण्याकडे आमचा कल हा नेहमी जास्त होता. आता या गोळीच्या निमित्तानं पुण्यातल्या एका खास ग्राहकाची आणि आपली ओळख करून द्यावी असा विचार आहे. तर आमचा बालपणीचा अनुभव हा असा. आता चित्ता करूनी सावधान, आता चित्ता करूनी सावधान, बांधावे अनुमानाचे अनुमान, राम नाम घेऊनी, राम नाम घेऊनी, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव अगदी देवासारखं बसायचं. हा मालक, आधी माझी दाढी कटिंग करून घ्या आणि मग आमच्या मुलाला घ्या. काय बसच आहे. वा छान. मालक, आता आमच्या मुलाला घेताय ना? शेजारची पुढची झाल्यावर घेतोच मी. हा चालेल. शांत बसायचं. हा मी 5 मिनिटात जाऊन येतो. चल बाळा कटिंग करायला. मला नाही, मी नाही येणार कटिंग करायला. तुझ्या बाबांनी सांगितलेले. ते माझे बाबा नव्हते. ते मला रस्त्यात भेटले, गोळी दिली आणि म्हणले चल माझ्या बरोबर. म्हणून मी आला. आता मला माझ्या घरी सोडा. असा आहे लिमलेटच्या गोळीचा महिमा.
पण चॉकलेट आणि गोळ्या मुलांनी खाऊ नये. कारण कारण दात खराब होऊन दंतपंक्ती उठतात. अहो दातांचे दुखणे सर्वात वाईट. म्हणूनच म्हटलेलं आहे, कुणा कशाची व्यथा रसिक हो परिसा दंत कथा. नमस्कार डॉक्टर. नमस्कार नमस्कार. आम्ही सरदार खासते. आपल्याला कोण ओळखत नाही साहेब. काय सेवा करू? हा आमचा नोकर गोविंदा. गोविंदा बस त्या खुर्चीत. गोविंदा तोंड उघड. हे बघा डॉक्टर, ही उजव्या बाजूची मागून दुसरी दाढ रात्र रात्र प्रचंड दुखतीये. डोळ्याला डोळा लागत नाहीये. पाहू. बर बर. ती काढून टाकायची. एकदमच काढून टाकायची? औषध पाणी घेऊन पाहूयात. मला तरी असं वाटत नाही दाढ काढण्यासारखी आहे. आम्ही एकदा ठरवलं की ठरवलं. 8 दिवस औषध घेऊन 9व्या दिवशी ती उपटूनच टाकायची ना. मग आत्ताच उपटून टाका. नसती कटकटच नको. काय हो, काढायची का? आता मालक म्हणतात म्हणल्यावर काढायला पाहिजे ना. ठीक आहे, बाहेर बसा. आम्ही बाहेर जाणार नाही. आम्ही इथेच थांबणार. ठीक आहे, तशी आपली मर्जी. मोठा आकार. मोठा आकार. नाही, उपटण्यासारखी नव्हतीच दाढी. काय रे गोविंदा, फार त्रास होतोय का? नाही मालक, सहन करता येतंय. आता माझी दाढ काढा. म्हणजे उजव्या बाजूची मागून दुसरी दाढ माझी ठणकतीये. मग यांची चांगली दाढ. दात काढताना किती त्रास होतो हे प्रत्यक्ष बघून समजावून घेण्यासाठी गोविंदाची दाढ काढली. ती ट्रायल होती. आता आमची दाढ काढा. तुम्हाला हा दोन्ही दाढांचे पैसे मिळतील. श्रीमंता घरची चाकरी म्हणजे सुळावरची भाकरी. अहो मालकाच्या लहरीपणावर कधी काय गमावण्याचा प्रसंग येईल हे काही सांगता येणं मुश्किल. पण त्या काळी असे मालकही होते आणि चाकरही विपुल आहे. पण कालगती कुणासाठी आणि थांबत नाही सज्जन हो. पुण्यातल्या स्त्रिया खरेदीसाठी बाहेर पडू लागल्या. चौकात सौंदर्य प्रसाधनाची दुकानं दिसू लागली. तुळशी बागेतल्या रामापेक्षा तिथला बाजार प्रसिद्ध झाला. अहो मुळातच ती महिलांची खरेदी आणि त्यातल्या त्यात पुण्यातल्या. म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची भंग आनंदाची भंग. जरा स्नो दाखवा. स्नो. हो. हा नको, दुसरा दाखवा. दुसरं पाहिजे. हा बघा. हा का आहे का? एवढेच आहेत का? आहे ना. हा बघ. हा छान. हो बाई, काय करताय बाई? मग स्नो सारखी वस्तू लावून बघायला नको? उठली बिटली तर केवढं भयानक. बर, हे ठेवा बाजूला आणि पावडर दाखवा बघू. हा, तीच घेणार असेल तर हरकत नाही. ही बरी दिसतीये. चंदन आहे ती. पावडर लावायचं फुल आहे का? हो आहे ना. हे का?
आता हे बाजूला ठेवा आणि जरा गंध दाखवा बरं. गंध घे. आता आकडे येता का? किती झाले आकड्यांचे? 2 आकड्यांचे 2 आणे. चल बाई, फार उशीर झाला. हो, आणि हे सगळं आम्हाला घ्यायचे कधी म्हंटल मी? प्रत्येक वेळेस बाजूला ठेवा म्हंटल, आकड्यांना फक्त द्या म्हंटल. काय हो तुमचं, बायका म्हणून गळत होता? चल बाई चल, बायकांचा जन्म म्हणजे काही खरं नाही. तर अशा सज्जन महिलांच्या मुळे सज्जन हो, पुढं सौंदर्य प्रसाधन पॅक ठेवण्याची चतुराई कारखानदारांनी दाखवली असते. पुरुष एकटे खरेदीला गेले तर ती तऱ्हा, आणि महिला गेल्या तर ही, आणि दोघे जोडीने गेले तर पार्वती पते हर हर महादेव. इकडे बसंगी. ओरडू नका. नाही ओरडत नाही, सांगतो तुला ऐकू कमी येतं म्हणून ओरडावं. तर काय ऐक परमेश्वरा सोडो रे. काय सेवा करू आपली? सेवा करताय का? मी सांगतो ऐका. हे बघा, जेवढी एवढी बरं का छानशी अशी पितळेचीच अशी वाटी काढा जरा. लवकर काढा हो. वेळ तुम्ही नाही. गप्प बसाव. हे पण मला छानशी समय दाखवाव. मी तुला पुन्हा एकदा सांगतोय बरं का, तू समय घेण्याच्या फंदात काही पडू नकोस. दुकानदार माझा ऐका, एवढीशी नैवेद्याची वाटी असते बघा सुबक, ती काढा जरा नैवेद्याची. तुम्ही गप्प बसाव. तुम्हाला काही कळतंय का? भिकाजीला नैवेद्याची वाटी कसली होते का? त्याला खरं म्हणजे जोडे द्यायला हवेत. हे पहा, तुम्ही माझ्या माहेरच्या माणसांबद्दल काय उगाच वेड्यावाकडं बोलू नका. सांगून ठेवते मी तुम्हाला. मुळात मुद्दा असा आहे की तू काय करशील काय करील मी वेळ आली की सांगेन. काय सांगणार आहे ती वेळ आली की? वरदक्षिणा देतो म्हणून आयुष्यभर टोपी घातली त्यांनी मला, आणि या निघाल्यात त्यांना समयीनी ओवाळतायच्या. हे पहा, भिकाजीची 70 आली. झालं घ्यायला गंगेला मिळालं. ते माझा मुद्दा तोच आहे की सगळं गंगेलाच मिळालंय नाशकामध्ये. इथे मुठेपर्यंत पुण्यात काही आलंच नाही. सगळा मेला मूर्खाचा हाताशी आजी आजी आजोबा तुम्ही जरा शांत. त्यांचं जरा ऐक, आपलं घोडं पुढे. हे पहा, तुम्ही मला छानशा समय दाखवा. समय पितळेचीच ना? करा म्हणजे मला चांदीची समय करायची काय? चांदीची समय दुसऱ्या दिवशी मोडून खाईल तो शुंभ. तुमचंही राहू द्या आणि आजोबा तुमचंही राहू द्या. ही पितळी समय घ्या आणि त्याला चांदीचं पाणी लावून टाका. चालेल. तुला चालेल का? पण मी कायमचा बसेन त्याचं काय? आणि एवढ्या मोठ्या समय कशाला काढलेत? ते काय ओंकारेश्वराच्या समोर लावायचे का? तिकडे तो नाशिकला नंदी बसलाय ना, त्याच्या समोर पाजाळायचे त्यांना. हे पहा, मी तुम्हाला शेवटचं सांगते. तुम्ही माझ्या भावाला नंदी म्हणालात ना, तर मी आजोबा आजी समय बघा. तिला दाखवा समय बघते. अहो मालक, ती तुमच्याकडे समय आहे का? ती बघा अशी छान बारीक तारेच्या त्याला 3 वेण्या असतात, खाली पाळी असतात, आणि वर सुंदर पैकी ओम असतो बघा. ओम. हा ती मद्रासी. ती आपल्याकडे होत नाही. हो बाई, आपल्याकडे होत नाहीत का त्या? नाही. मग आम्हाला तशाच हव्या होत्या. तशाच हव्यात का? हवी असेल तर मागवून घेऊ, पण 15-20 दिवस लागतील. 15-20 दिवस? आणि तेवढ्यात भिकाजी खपला म्हणजे 70 लावाय आता फेरडा. काही आटोपणार नाही. मस्त 90 वर्ष जगलीत आमच्या घरातली माणसं. विनाकारण जगलीत. खायला काहार आणि भुईला भात. आजी समय पाहना. अहो, तुमच्याकडे ती छानशी गरुडाची समय आहे का? पाहतो.
ही घ्या. बघू बघू. वा छान आहे हो ही समई. हो. आहो मला ही समई आवडली आहे. हा. आपण घेऊया का? आता मला कशाला विचारतेस? आणखी 3 तास झाले साधी तुला समय निवडता येत नाही. नाही आणि दुकानदार तुमची सुद्धा कमालच आहे हो. 3 तास तुम्ही हिच्या बरोबर खेळ खेळत बसलाय. एखादा माणूस असता तर हाताला धरून बाहेर काढलं असतं या म्हातारीला. अहो असं कसं म्हणता आजोबा? हा. अहो गिराईक म्हणजे देव, हं. आमची लक्ष्मी. समजेल लक्ष्मी. अगो बाई काय झालं? अहो सगळं मुसळ केरात किंवा गेलं. अहो मला 7 वतींची समई पाहिजे होती. भिकाजीची 70 नाहीये का? याला 5च वाती आहे. झालं दुकानदार, तरी मी तुम्हाला सांगत होतो. आता बसा बोंबलत. हो चला आता उठा, कंटाळा लागली. चला चल चला उठा. हे पहा हो. उद्या आपण दुसऱ्या दुकानात समई घेऊया. हं? पुन्हा आहेत का आणखी? हो चला चला आता. तर घ्यायला नको का समई? 3 तास झाले ते समय समय सारखं. चला. हो. जरा सावकाश उतरा. हो हा. आणखीन एक पायरी आहे. संपले का आता? ओ चला. चल. हो आजी आजोबा, कोणी हाक मागत? दुकानदारच बोलवतोय हो. जरा थांबा. माझा कारखाना आहे. तुम्ही म्हणता तशी 7 वातींची समय तयार करून त्याला चांदीचं पाणी लावून मी 2 दिवसात देतो तुम्हाला. शाबास. असा सचोटीने व्यवसाय कर बाबा. आणि बरं का बाबा, आम्हाला विसरून जाओ. आम्ही तसे काही कोणी गिऱ्हाईक वगैरे नव्हे. आता वय झालं आमचं. पोरं बाळ परमुलखात वेगळी घरटी बांधून निघून गेली. आता वेळ जात नाही. बरं घरात भांडून भांडून तरी आम्ही भांडणार किती? दृष्टीला काही दिसत नाही. वाचून वाचून वाचणार किती आहे ना. म्हणून आम्ही हा उपाय शोधून काढला. 3-4 तास बरे जातात होता आमचे. आणि बरं का, तो भिकाजी वगैरे कोणी अस्तित्वात नाही बरं का. तो सुद्धा एक आमचाच शोध आहे. आता तू 7 वातींची समई तुझ्याकडे आहे असं म्हणाला असतास ना, तर आम्ही तुझ्याकडे 70 वातींची समई आहे का असा विचारला असता प्रश्न. असं आहे बरं का. अरे बाबा, जे मुळातच अस्तित्वात नाही त्याचा शोध घेण्यात आयुष्य कधी सरेल काही कळायचं नाही बाबा. असं असं तू जा हो, तुझ्या उद्योगाला जा. हो हो चला चला हो. राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. राजा राम राम कृष्ण हरी. या कार्यक्रमाचे प्रायोजक विको लॅबोरेटरीज.
नमस्कार मंडळी, नमस्कार. अहो, माणूस जन्माला आला आणि पोटाचा प्रश्न त्याच्या मागे लागला. नाही, विधभर पोटासाठी 1.5 हातावरच्या डोक्याचा वापर तो करायला लागला. पोटासाठी घर सोडून, गाव सोडून त्याला बाहेर जावं लागलं. मग घरचं अन्न सुटलं आणि बाहेरचं अन्न सुरू झालं. पण आजच्या सारख्या पावला पावलावर तेव्हा खानावळी नव्हत्या बरं. घराची खानावळ आणि खानावळीचं घर हे व्रत पुणेकरांनी फारच उशिरा सुरू केलं. आता उपहारगृहवाला काय किंवा खानावळवाला काय, तो पुण्यातला असला म्हणजे कल्पकतेला काय तोटा हो. आरोग्य भवन, क्षुधा शांतीगृह अशी पारंपरिक नावं संपल्यावर एका तल्लख माणसाने कसबा पेठेतल्या आपल्या उपहारगृहाचं नाव चक्क पोर्ट ऑफिस असं ठेवलं होतं. अहो, इतकंच काय तर भर लक्ष्मी रस्त्यावर अधरामृत सुद्धा होतं. अशी ही नामांकित नावं ठेवणारी मालक ही तितकेच नामांकित होते हे सांगायला नकोच. आणि बाहेरगावच्या पाहुण्यांना या खानावळी जेवण्याचा प्रसंग आलाच तर वसंता, दमलो बाबा या पायपेटीनं. मला वाटतं पोटभर जेवून घ्यावं. अरे 12 वाजलेत फक्त. ही तर पुणेकरांची जेवणाची वेळ. आता आपण आप्पा बळवंत चौकात नाही बघितलं का? दुकानं कशी फटाफट बंद झाली ते. त्या मालकानं तो चक्क हाताला धरून बाहेर काढलं. इथली पद्धतच आहे तशी. म्हणजे याचा अर्थ काय? आता आपली खरेदी कुठेच होऊ शकत नाही असं दिसतंय खरं. तेव्हा जीवन घेऊ आणि वेळ सत्कारणी लावूयात. आणि शिवाय बर का वसंता, कर्जतच्या बटाटा वड्याशिवाय पोटात काहीच नाहीये. हो, पण आता इथं या सदाशिव पेठेत चांगलंस बोर्डिंग हाऊस शोधायचं. हो ना. म्हणजे संशोधनाचाच विषय होईल. मला असं वाटतंय वसंता, आपण कोणातरी माहितगाराला विचारूया. हो, म्हणजे त्याची माहिती आणि आपण गार. अरे म्हणजे विचारायलाच नको. तुला सांगतो जयंता, या पुण्यात एक माणूस जरी सरळ बोलणारा सापडला ना, तर मी त्या महालक्ष्मीची खणा नारळानं ओटी भरीन. म्हणजे साधा टांगेवाला. त्याला म्हंटल कॅम्प मध्ये येणार का? बर, काय म्हणाला माहितीये? काय म्हणाला? म्हणाला मग मी येणारच. 4 आण्या टांगान घोड तुमच्या ताब्यात दिन वय माझ्या बिगर. तुला सांगतो वसंता, त्यानं खुबीनं आपला रेट सांगितला, पण सरळ नाही तर काय. पण कुणीच कसं दिसत नाहीये इथे. माणूस सापडला. विचार. शुक हो येतोय ना. उगाच कबुतराला बोलावल्यासारखं हाका काय मारताय? आले 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 आले. नाही म्हणजे आम्ही तुम्ही बाहेर गावचे बरोबर? हो, म्हणजे आम्हाला मुक्काम मुंबई बरोबर? अगदी करेक्ट. पण तुम्ही कसं ओळखलं? सोपं आहे. इथं पुण्यात आणि विशेषतः सदाशिव शनिवारात धोतर, कोट आणि सदरा अगदीच फॅशनेबल होणारात तर लेंगा आणि मुंडी छाट शर्ट. अहो, इथला माणूस जर पॅन्ट आणि बुशकोट घालू लागला तर त्याला पाहायला केसरीवाड्यातल्या गणपतीसारखी गर्दी होईल. आणि तोही शहाजो स्वतःला पाहायला तिकीट लावेल. आम्हाला सांगा, इथे जवळपास एखादं चांगलंसं बोर्डिंग हाऊस आहे का? बोर्डिंग हाऊस? बोर्डिंग हाऊस हा, त्या स्टेशनच्या पलीकडे कुठलं जर सरकारी हाऊस आहे बघा. बाकी पुण्यात हाऊस वगैरे पाहिल्याचं काही स्मरत नाही. हो, तसं नाही. बोर्डिंग हाऊस म्हणजे जेवणगृह, म्हणजे उपहारगृह. हा त्याच्या. अहो, मग खानावळ म्हणा की सरळ. अहो, इंग्रजी शिकायला आम्ही कधी हाऊसच्या बाहेर पडलोच नाही ना. कसा वाटला विनोद? हा विनोद होता का? उत्तम उत्तम. बरं, ते खानावळीचं सांगताय ना? आता या भागात चांगलं जेवण म्हणजे आमच्या दामल्यांच्या खानावळीशिवाय कुठे मिळणार? दामल्यांची खानावळ. आपण जेवण चांगलं असेल ना? अहो, आता 8 आण्यात पोटभर जेवण जितकं जास्तीत जास्त चांगला असू शकेल तितकं वाढतो व्यंकू दामल्या. आता आम्ही कधी गेलो नाही, पण पुष्कळ मेंबर जातात. परत ती जिवंतही दिसतात. याचा अर्थ अगदीच काही ठार मारत नसावा व्यंकू दामल्या. बरीच जुनी दिसते खानावळ. अहो, ही 4थी पिढी. अरे बा. तुम्हाला सांगतो, ह्या व्यंकू दामल्याच्या कुठल्याच्या चुलत चुलत्याची ही खानावळ. बर, व्यंक्या कोकणात आला पोळ्या वळवायला चुलत्याच्या खानावळीत आणि पोळी पेशालीस म्हणून नाव काढलं. पुढे या दामल्यांच्या वंशाला दिवाबत्ती झाली नाही. मग काय, बघता बघता व्यंक्या मालक होऊन खानावळ चालवू लागला. परवा 3रं लग्न केलं.
अहो त्याच्याशी आपल्याला काय करायचंय? हो ना. फक्त खानावळीचा पत्ता सांगा म्हणजे झालं. याच गल्लीतून सरळ जायचं. तिथं डाव्या हाताला वळणापाशी एक पार लागेल. तिकडं जायचं नाही. उजव्या हाताला बोळात सरळ टोकापर्यंत जायचं. तिथं धमडेऱ्यांचा वाडा कुणाला विचारा. त्या वाड्यात ही खानावळ आहे. वाड्यात? अहो काय खानावळ काय मैदानावर झाला होता? हा म्हणजे तसा बोर्ड आहे म्हणा, पण तो वाचायला वेधशाळेची दुर्बीण आणावी लागेल. बरं बरं, आभारी आहोत. आभारी आहोत. समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जय जय रघुवीर समर्थ. वा सध्या आलो मालक. इकडे लवकर. या उदबत्त्या लवकर विजवून ठेव. हा उद्या पुन्हा पूजेला वापरायच्या. जा चल. सावकाश उद्या. काय मालक, आज पूजा अगदी मध्यानी? काय करणार जोशी बुवा, अहो आमचा व्यवसाय हा असा पडला. प्रथम तुमची पोटपूजा, मग उरलेल्या वेळात देवपूजा. तुम्हाला सांगतो, अहो सकाळी खोळ घेऊन मंडईत जातो भाजी आणायला. चांगल्या भाज्या मिळतायत कुठे अलीकडे? तुमचं बरोबर आहे हो. स्वस्तातल्या भाज्या निवडून आणायच्या म्हणजे वेळ लागणारच की हो. स्वस्तातल्या भाज्या आणून द्या मला काणे. अख्खा गल्ला तुमच्या ताब्यात देतो आणि पुन्हा पोळ्या लाटायला लागतो. भाजीचं जाऊ द्या हो दामले. आमटीच्या पाण्यात डाळ मिळाली तर सत्यनारायण घालीन म्हणतो. तीर्थप्रसादाला बोलवा आम्हाला, येऊ आम्ही. काय आहे की तुमची ब्रह्मचार्याची मठी तरी त्या निमित्तानं पाहून होईल. इथे जेवायला या असं आमंत्रण करायला तुमच्या घरी अक्षत घेऊन आलो नव्हतो मी. त्यामुळे तुमचा पत्ता ठाऊक नाही मला. तुम्हाला इतकं धडधडीत बोलायला कसं जमतं याच आश्चर्य वाटतं बा. आपल्या सहवासाची पुण्य आहे दीक्षित. गिळा आता गिळा. पोळ्या हवेत काय? सध्या मेलच का रे? दीक्षितला पोळ्या वाडा. नमस्कार मालक. रघुवीर समर्थ. या मास्तर, आलात का पोरं बडवून? वा मालक, 2 महिन्यापूर्वी तिसरं लग्न केलं आणि तेही गुपचूप. गाजावाजा करून तिसरं लग्न करायला मी शनिवार वाड्यात राहत नाही मास्तर. पोळी 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 पोळी. या या. जेवण मिळेल का? अहो खानावळ उघडून बसलोय. जन्म मृत्यूच्या दाखल्याचं ऑफिस नव्हे. मिळेल काय म्हणून काय विचारता? या. हा काय मुंबईचं वाटतं? हो, पण तुम्ही कसं काय ओळखलं? नाही, जोडे घालून सरळ आतमध्ये निघाला तेव्हाच ओळखलं मी. एक काम करा, ते पायातला सगळा सरंजाम तिथे बाजूला उतरवून ठेवा. तिकडे घंगाळ आहे, पाय स्वच्छ धुवा. इथे एक स्वच्छ पंचा दिसतोय ना, तरी पाय पुसा आणि मग आत या. हा पंचा आणि पाय पुसायला? मग टोचतोय काय तुम्हाला? अहो याचीच घाण पायाला लागेल. गेली 30 वर्ष खानावळ चालवतोय श्रीमंत. हो ना. मग 30 वर्षात पंचा बदलायला सवड नाही झाली? हसताय काय दात काढून? जेवताना घासाची गल्ली चुकली ना तर फेपर येऊन पडाल एक एक जण. हसतायत. काय मालक, काय पाहताय? नाही पाहत होतो कुठे भोई पालखी वगैरे दिसते का. म्हणजे नाही, इतक्या स्वच्छ पायाने तुम्ही आतमध्ये येताय म्हणजे पालखीतूनच उतरलेले असणार म्हणून म्हटलं. वा मालक, मानलं तुम्हाला. आहात खरे अस्सल. घ्या टाळी. द्या टाळी. टाळी घेतली ना, आता तुमच्या दोघांचा रुपया द्या. हो हो. जेवल्यावर ना? नाही नाही नाही, अलीकडे मी आगाऊ पैसे घेतो. पूर्वी जेवल्यानंतर घेत असे. हो का? मग पाहू बरोबर. नाही झालं काय, इथे एक माणूस आला आणि नरड्यातनं उतरत नाही इथपर्यंत जेवला. पण नंतर खाकावर गेल्या, पैसे नाही म्हणाला. मग काय भांडी घासून घ्यायची ती घ्या म्हणाला. मग घ्यायची भांडी घासून. मोलकरणीला पगार कशासाठी द्यायचा मग? हो तेही खरंच आहे म्हणा. खरं आहे ना. नाही मी काय केलं, चांगलं घंगाळभर शेण आणवलं त्याच्याकडनं आणि अख्खी खानावळ सारवून घेतली त्याच्याकडनं. 8 आण्यात? खरं तर 4च आण्यात. उरलेली पावली वसूल करायची अजून. ओ माय गॉड वसंता, काय झालं तुम्हाला देव आठवायला एकदम? नाही इथे पाट पाणी आहे, टेबल खुर्ची नाही. मग पेशवाई थाट आहे हा.
हो नाही पण पॅन्ट घालून हा पॅन्ट घालून जेवायला बसला तर पॅन्ट नको त्या ठिकाणी उसवेल असं वाटलं तुम्हाला? नाही 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 हो. घ्या बसून. मी तुम्हाला सांगतो मांडी घालून जेवायला बसल्यानंतर 4 घास जास्त जातात. हा नाही असं मी नाही म्हणत, आयुर्वेद म्हणतो. अहो त्या आमटीच्या भांड्यात थोडं तिखट आणि मीठ टाका आणि गरम करून तेल सोडा त्याच्यामध्ये. चांगला रंग चढलाय की. रंगासाठी नाही म्हणत आहे, पाहुणे मुंबईचे आहेत, त्यांना आपला पुण्याचा स्वयंपाक पिचपिचीत गोडी असा वाटतो. तिखट जाळ म्हणजे चवदार असं समजतात ते. हे शुंभ्या, हे भांड नेहमीच्या मेंबरांसाठी नाहीये, समजलं? आणि ते चुन्याचे हातपूस आधी कोणी पाहिलं ना तर माझ्या मनगटाला चुना लावतील. हो पापड तळाच्या भाजून ठेवले. मी सांगतो ते करा. पापड तळाच्या तळवट खारवट खाल्ल्यानं तहान ताण होते, पाणी जास्त जातं पोटात, तब्येतीला चांगलं असतं ते. पिठलं करा थोडं. चिक्कार भाजी आहे. ओ मला पोळ्या ना. हे सध्या अरे मेंबर बोंबलतात ना, जा ना पोळ्याची चळत घेऊन जा. चल. अरे वसंता पिटलं. अरे क्या बात है. किती दिवसात खाल्लं नव्हतं. द्या द्या. वाडा वाडा येऊ द्या. बस, बस, बस. वैराग्य जाते वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. मुंबईकर, अहो मुंबईकर, तब्येतीने होऊ द्या. काय मास्तर एकदम बारशी लाईट झाले तुमची सध्या. अरे मास्तरांना पटकन गरमागरम भात वाढ. ते पिठल्याचं आम्हाला नाही सांगितलं. आता त्या चुकीबद्दल काय देहांत प्रायश्चित्त घेऊ का मी? वाढ वाढ, त्यांच्या भातावर थोडं पिठलं वाढ बस. मालक, हे ताकाचं पाणी पांढरं दिसेल अशी काहीतरी व्यवस्था करा. मास्तर शाळेतून येताना खडूचा भुगा घेऊन येत चला आणि घ्या ताक पांढरं करून. हे जे ताक आहे ना त्याला आम्ही कोकणामध्ये दाट ताक असं म्हणतो. मास्तर बरणी तरी लावत चला हो. कुठं बसू? बसा कुठे, आपलीच खानावळ आहे असं समजा. पण उशीर आहे जेवायला. उशीर? हा नाही, दुसरा घाणा व्हायचा आहे अजून. घाणा? दुसरा हप्ता व्हायचा आहे अजून. नमस्कार मालक. या श्रीमंत सौभाग्यवती आला की नाही घरी? नाही नाही अजून. एक जेवण द्या डब्यात. ही आधी दे. नको राहू दे, म्हणजे नंतर पाहू. बसा. हो येत. बाई ग, कंबरड गेलं ग बाई पोळ्या लाटून. हरामखोर, काय झालं? चोर आलाय ना तिकडे. कमाल आहे आपली. बाहेर चोर. चोर म्हणजे शिपाई आहे तो, फुकट खाऊ शिपाई. मी तुम्हाला म्हटलं नव्हतं का परवा रात्री सायकलीला दिवा नव्हता म्हणून मला पकडलं शुक्रवारात? तेच म्हणत होते मी, रात्री त्या भागात सायकलवरून गेलात कशाला आपण? जरा वयाचं तरी भान ठेवायचं. कुठे शेण खायला गेलेलो नव्हतो. तो कुलकर्ण्या इथे येऊन महिनाभर फुकट जेवून गेला. 1 तारखेला पगारानंतर पैसे देतो म्हणाला आणि 1 तारखेला असं कळलं तो पासोड्या विठोबाच्या जवळच्या कुठल्या तरी खानावळीत जेवायला जायला लागला. म्हणून त्याचे हातपाय जरा ढिल्ले करायला गेलो तर यांनी पकडलं. मला म्हणाला 1 महिना फुकट जेवायला देणार असेल तर सोडतो. काय करणार, ये म्हटलं. हा मग ठीक आहे. मला वाटलं काय वेळ लागला काय मला? समर्थाने मूर्खांची लक्षणं सांगून ठेवलेली आहेत. घरी असो नसून जय जय रघुवीर समर्थ. आणतोय सध्या. त्याच्या समोर नुसती ताट आणि वाटी आदळ आणि 5 मिनिटांनी फक्त मीठ वाढून ये जा. आणि बघा त्या कणकेच्या गोळ्यामध्ये चिंचोक्याचं पीठ मिसळा आणि त्या पोळ्या वेगळ्या काढून ठेवा. आणि आत्याबाई पोळ्यांची कड अंमळ कच्चीच राहू दे. पोटाचा पार गोविंदा झाल्याशिवाय ही बॅट टळायची नाही. काय बाई वागणं? काय त्या मेला शिपाळ्याचो. हा हे बघा तो सध्या डबा आणून देईल. तो चांगला 1 माणसाचा भराव आणि आमटी चांगली तळापासनं ढवळून घ्या. आणि भाज्यांच्या वाट्या जरा सढळ हाताने भरा, अगदी काठोकाठ भरा. 3 पोळ्या डब्यामध्ये जरा जास्तच घाला. त्या चांगल्या फुगवून भाजून मग घाला, कळलं? आणि भात
चांगला मऊ घालाव, दाणा टसटचीत राहायला नकोय काय, आणि गुळाचा खडा टाका. नाही, नैवेद्य एवढा नको, चांगला प्रसाद एवढा घाला. तो चुरून त्याच्यावर वाटीवर तूप होता आणि ते खालच्या पोळीच्या घडीत ठेवून द्या. हा, अगो बाई, थोरल्या बाईंचे जावे आले वाटतं डबा न्यायला. उगाच अक्कल पाजळू नका. तो शेंडे आलाय, बिचारा शाळेत आहे कारकून, निराधार पोरीशी लग्न केलंय. आता ओली बाळंतीण घरातच आहे, पण गावाकडे आहे असं सांगतो. एक डबा नेतात आणि दोघं बिचारे जेवतात. आता उचलून मदत करायला गेलो, घेणार आहे का तो? म्हणून डोळे झाक करायची आणि ढळत्या हाताने मदत करायची. काय हो, मी खाऊन झटलोय. बघा, खवीच बघा, पाठवा त्याचं जेवण बाहेर, नाही तर ताट वाटी सुद्धा मोडून खाईल. हा हा हा, वा 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 मालक, जेवण म्हणजे अगदी उत्कृष्ट. आणि ती झणझणीत आमटी म्हणजे विचारूच नका. नाही विचारत. पिठलं खावं ना मालक तर तुमच्याकडेच, अगदी घरच्या सारखं. वा वा, असे गाजर पारखी लोक भेटले ना की कसा आनंद होतो. काय म्हणाला? नाही म्हणजे असे दाद देणारे लोक भेटले की कसा आनंद होतो असं म्हटलं मी. पुन्हा इथे आला की इथेच या जेवायला. नक्की. पिठलं आवडलं ना? सुरेख. मग काय या आता. नमस्कार. नमस्कार. येतो. जय जय रघुवीर समर्थ. मालक, हा शेंड्यांचा डबा. हा, ठेव. काय बघत काय जा ना आता. हा? या श्रीमंत, त्या डबा घ्या. आणि संध्याकाळी लवकर या. नाही, पदार्थाला पुरवणी लावायच्या आत आलेलं बरं. कसं? हो, बरोबर. घरी बरं आहे ना सगळं? ठीक आहे. काय भोसले, अभ्यासाचे 12 वाजून आलात ना? तेच करतोय जांभल्या. शाबास. एका माणसाचा डबा द्या. हा, ही आदिली. शाबास. बरोबर आहे. वा, बसा बसा. अरे काय काय करतोय? तूप वाढतोय. नाही, तू काय हे भोसलेचा डबा, त्याचा अभ्यासाचा खोळंबा होतोय. चल. आता आमासनी काय चावतो वे तू? म्हणजे तूप वाढलं नाही? तू काय हलकट माणूस आहे हा. मी बघतो काय हरामखोर. तूप तुझ्या बापाला वाढलं होतं का कधी? पण मी म्हणते झालं काय एवढं? आपल्या हातामध्ये करवंट्या देऊन लकडी पुलाजवळ भीक मागायला लावेल हा कार्टा. तूप हे असं वाढतात, तूप हे असं वाढतात, समजलं? तुमचं एक घरात लक्ष नाही अजिबात. भूतांचा गोतावळा आणि वेंधळा कारभार. हा चमचा, हा तुपाचा चमचा याला दिला कोणी? जुना तुपाचा चमचा झाला काय? तो घासताना तुटला काय? तुटला. 2 आणे कापून घ्या भीमाबाईंच्या पगारातून. हा, कुठे तुझा तो पाटा वरवंटा? सगळ्या चमचा येतो आणि इकडे चमचा. अरे निथळून द्यायचा. हा, आता बघ. बघितलंस? ह्या अशा चमच्यानी तूप वाढायचं. हा, तो पिशवीतला डबा भरा आणि भाजीच्या वाट्या उगाच काठोकाठ भरू नका. आणि आमटी सुद्धा वरवरचीच भरा आणि त्या चळतीतल्या खालच्या 4 पोळ्या भरा त्याच्यामध्ये. काय? आणि हो, कोशिंबिरीचं दह्याचं पाणीच जास्त भरा आणि चटणी उगाच चमचाभर टेकवल्यासारखं करा. असं का? मगाचा डबा तसा, हा असा. तुम्हाला नाही कळायचं ते. ही बागायतदारीची पोरं पुण्याला शिकायला येतात. सकाळी 8 आण्यात 3 जण जेवतात आणि रात्री कॅम्पातल्या मटन बोर्डिंग हाऊस मध्ये 5-5 रुपयाची हाडं फोडायला जातात. आपल्याला कसं कळलं कॅम्पातलं खानावळीचं? आम्हाला मटण खायचं झालं की आम्ही तिकडेच जातो ना. अरे वा वस्ताद, तुम्ही केव्हा आलात? हो, हे पण आता चालू आहे. हातपाय धुतले, आदिली तुमच्या टेबलावर ठेवली आणि इथं येऊन छान बसलो. चला आणा पटापट. अहो भुका लय लागल्या. सदा, अरे वस्ता जरा वाढ बाबा लवकर. काय झालं? हा, झालं ना? सावकाश.
अरे पोऱ्या चपाती बारकी अरे पोऱ्या अरे फोडणीचं पाणी बी आण अरे तो घोबुलच ठेव की काय उगा हेल पाटीनं मारते काय वसतात नाही काय विचार काय म्हटलं आमचं घर खाऊन दारं काय तोंडी लावणार अहो एकांचे कपडे गेले कुणाच ठाव हा भूक लागल्या आणा पाटा अजून भूक आहे म्हणजे काय चिंत्या दरवाजा बंद करून घे आणि बाहेर बोर्ड लाव जेवण संपल्याचा चालू दे पाहतो. उठा उठा वा बाजूला तुम्ही या दामल्याची सत्व परीक्षा घेतोय अरे अस्सल खानावळ वालाय म्हणाव आता मीच पोळ्या लाटतो मीच स्वयंपाक करतोय खा तू उठा वा बाजूला म्हणतोय उठा उठा आता बघतोच मी आता हसू नको आता मीच बघतो अरे वस्ताद आता होऊन जाऊ दे सुरू सुरू आता मी बघतोच आहे तुला आता तू आहे आणि मी आहे काय वस्ताद झाली का तृप्ती का वाढू अजून अरे बापरे लय बेस झालं बघा हो ना वय वय अन्नदाता सुखी भव बरं येतो आता येत आहे वय सध्या बाहेर बोर्ड आहे ना 8 आण्यात पोटभर जेवण मिळेल तिथे दुसरा बोर्ड लाव 8 आण्यात मर्यादित थाळी मिळेल म्हणावं